विठ्ठला टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा मायबाप टाळी टाळी हे विठ्ठला पुरुष मंडळ एकदा इकडे तरी बसा एका बाजूला बसा विठ्ठला विठ्ठला क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू स्वर थोडा वाढवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे धरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल युवांत प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां संजीव्यत अखिल शक्तिधरस्वधाम्नां अन्यौस्तास्य चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलाबदाभं जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलास्यं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पांडुरंगा करो प्रथम
प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ही पायावरी या वारकरी संतांच्या क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठल विठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला गोड असा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलाय. काय कारणास्तव सेवा आहे हे सांगण्यापूर्वी थोडासा परिहार परिवाराचा झगडे परिवार आणि खऱ्या अर्थाने आज वैकुंठवासी कैलासवासी गोविंदराव रामभाऊ पाटील झगडे यांचा आज वर्षश्राद्ध पुण्यस्मरणाचा दिवस आणि त्या प्रित्यर्थ कीर्तनाची सेवा या कीर्तनाच्या सेवेचा योग ज्यांच्यामुळे आला ते माझे परममित्र ज्यांच्यासोबत मी नर्मदा परिक्रमा केली असे आमचे मित्र बापूसाहेब इनामके आणि बापूसाहेबांमुळे खऱ्या अर्थाने बापूनानांमुळे ही सेवा करण्याचा योग झगडे परिवाराचा तसा आमचा जुना परिचय पण तरीसुद्धा विशेष करून बापूनानांच्या मार्गदर्शनाने हा आजच्या कार्यक्रमाचं आयोजन वैकुंठवासी कैलासवासी ऐका गोविंदराव आपल्याला सोडून गेले आणि 1 वर्ष पूर्ण झालं बघा. काळ कुणासाठी कधी थांबत नसतो बाबा. एका एका क्षणाने एका एका पळाने एका एका सेकंदाने काळ आपल्या जीवनातून चाललाय महाराज चाललाय चाललाय चाललाय. 1 वर्ष निघून गेलं. वैकुंठवासी कैलासवासी गोविंदराव यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेकरता निवडलेल्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय गोड असं निर्देशन करतात. ते सांगतात की मनुष्याने मानवी जीवन प्राप्त केल्यानंतर सर्व योनीमध्ये प्रधान असलेली योनी मानवी योनी आहे. तुलसीदासजी महाराज गोड वर्णन करतात. बडे भाग मानुष तनु पावा. अरे सूर नरांना सुद्धा दुर्लभ असणारा मानवी देह तो मानवी देह आपल्याला मिळाला किती भाग्यवान आहोत आपण. वासुदेव प्रकरणामध्ये सुद्धा महाराज वर्णन करतात. महाराज नरदेह दुर्लभ
प्राप्त झाला सज्जन हो. जरा लक्षपूर्वक ऐका. वैकुंठवासी कैलासवासी गोविंदराव यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. महाराज या अभंगामध्ये विचार करायला सांगतात. क्षणोक्षणी हाच चकार शब्द वापरतात. च आला, चकारात्मक बोलतात महाराज. महाराज म्हणतात की तुम्ही हाच विचार करा, कारण मनुष्य नको तो विचार कितीतरी करत असतो. बोलू त्यावर आपण. काय विचार करा. तरावया पार भव सिंधू, या संसार रूपी सागरामधून मानवाने तरुण कसं जाता येईल याचा विचार मानवाने करावा, मनुष्याने करावा. लक्षपूर्वक ऐका. कारण नाशिवंत देह जाणार सकोळ. अरे बाबांनो, तुम्हाला आम्हाला जो देह मिळाला, हा देह एक दिवस तरी काय होणार आहे, नाश पावणार आहे. याचा नाश होणार आहे. का? आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आयुष्य सरत चाललंय महाराज. काळाच्या तोंडामध्ये आपलं आयुष्य चाललंय महाराज. आम्ही दररोज गातो बघा. आमचं आयुष्य दररोज चाललेलं आहे महाराज. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जात असे सुहिताचा गोरवा, वाणीरा श्रीहरीच्या धनदारा वाजवा आमच्या मृदुंगाचार्यांसाठी. खरं पुरुष मंडळी बापूंना एका बाजूला बसायला पाहिजे होतं आणि या लाडक्या बहिणींना एका बाजूला बसू द्यायला पाहिजे होतं. आता या लाडक्या बहिणींची एवढी आरेरवी झाली आणि एवढी दमदाटी झाली महाराज का या वाटल तिथं बसायला लागल्या. खरं माता माऊल्या, तुम्ही भारताची संस्कृती आहात, तुम्ही देशाचा आदर्श आहात. तुम्ही खरं या बाजूला एका रांगेत एकदम व्यवस्थित बसायला पाहिजे होतं, आहे का नाही. आता पुरुषांना तुमच्यामुळे नाईलाजाने मागे बसावं लागतंय. विठ्ठल 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 खरं एक तर पुरुष मंडळींनी तरी इकडे येऊन बसा, नाहीतर महिला मंडळांनी तरी एका सोयीला बसा. खरे की नाही. माझ्या लाडक्या बहिणी ऐकतील, त्या ऐकतील. दिसायला बरं दिसेल जरा, आहे का नाही. बेशिस्तपणा वाटतो ना. हा कुणीतरी कुठेतरी खुर्च्या टाकून बसलंय. हा जरा व्यवस्थित बसा ना, ऐक नाही. आणि आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होणार नाही असं बसा. सोशल डिस्टन्स ठेवून बसा. त्याचं कारणही सांगतो मी. कीर्तन ऐकताना, प्रवचन ऐकताना आपला स्पर्श कोणाला होऊ नये असं आपण कीर्तन श्रवण करावं. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात की हा देह एक दिवस तरी नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. आता थोडंसं हॉलमध्ये आवाज घुमणारच आहे, परंतु कळतं माझं बोलणं तुम्हाला. हो म्हणा, बळच का होईना, हो म्हणा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सावधानतेचा इशारा देतात, कारण काळ हा आयुष्य खातोय आपलं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत सीमा, स्वहिताचा घोर वाहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे विष्णून, सर्व मिथ्याये जाणून, शरण निघा देवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. वा.
अहो महाराज, धन दारा पुत्रजन काहीच कामाचं नाही. हे बघा, साऊंडवाल्यांचा काही दोष नाही आहे. हॉलमध्ये कार्यक्रमाचा साऊंड किती जरी भारी असला तरी सुद्धा, आता तरी बरा लागलाय, नाहीतर सगळा गोंगाटच असतो महाराज. परंतु आमच्या यश महाराज लकारी यांची साऊंड व्यवस्था आहे, त्याच्यामुळे कमीत कमी तुम्हाला निदान स्पष्ट ऐकायला तरी येते महाराज. विठ्ठल 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 हो हो. हा देह नाशवान आहे, काळ महाराज आयुष्य खातोय आपलं. सावधान महाराज, सावधानतेचा इशारा देतात. ऐका, नॉर्मल करून, इको कमीच करून टाक. कमीच आहे ना, कमी करा अजून. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. महाराज सांगतात की तुम्ही संतांचा समागम करा, संतांचा सहवास करा, संत संगतीमध्ये तुम्ही जा आणि परमार्थाची तातडी करा, म्हणजे परमार्थ करण्यासाठी घाई करा. माणसं म्हणतात की आम्ही करू परमार्थ, अजून कुठं आमचं परमार्थाचं वय झालं का? अजून कुठं आमचं नर्मदा परिक्रमेचं वय झालं का? नाही महाराज. जोपर्यंत शरीर चांगलं आहे, जोपर्यंत जबाबदारी आहे, सकळ हे सिद्ध. हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. आपल्या या कीर्तनामध्ये ज्यांनी विना घेतलाय असे आपल्या कोपरगावचं भूषण माऊली महाराज गायकवाड यांनी सुद्धा जोडीने नर्मदा परिक्रमा केली. टाळी वाजवा महाराज एकदा जोरात त्यांच्यासाठी. आज तेही या ठिकाणी विना घेऊन उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड व्यवस्था ज्यांची ते यश महाराज लकारे. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करण्यासाठी महाराज साक्षात महेशाचं आगमन आहे का नाही? हां, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तुबळा अर्चित तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. मृदंगाची साथ करण्यासाठी महाराज जंजाळ महाराज आहे का नाही? हां, वाजवणं सुद्धा जंजाळच आहे. असे आमचे महेश महाराज जंजाळ. त्याचप्रमाणे गायनासाठी ज्यांनी सुंदर अशी चाल गाऊन दाखवली, ज्यांच्या वाणीमध्ये एक रसाळता आहे, शब्दामध्ये एक रस भरलेला आहे, असे रसाळ महाराज. आणि त्यांना साथ करण्यासाठी सूरभैया महाराज, ज्यांचं आडनाव सूरभैया आहे का नाही? त्यांचा सूरही चांगला आहे आणि आडनाव देखील सूरभैया आहे, असे सुनील महाराज सूरभैया. त्याचप्रमाणे आमचे हर्षल महाराज, त्याचप्रमाणे आमचे रामजी महाराज वेताळ, त्याचप्रमाणे आमचे शिंदे माऊली, आमच्या साई तपोभूमी भजनी मंडळाचे सदस्य आणि आमचे खूप जुनी जोडीदार आमचे शिंदे माऊली, ते देखील या ठिकाणी आहेत. प्रवचनकार कीर्तनकार आमच्या ताई गायकवाड ताई, त्यासुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना देखील त्यांच्या चरणावर देखील मी वंदन करतो. हरिभक्त परायण अनंत महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण माणिक महाराज टेके, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण मायबाप संत सज्जन या ठिकाणी कीर्तन सेवेकरता आपण उपस्थित आहात. एक लक्षात घ्या, झगडे परिवार महेश आणि मंगेश आणि महेश दोन मुलं आहेत महाराज. मनीषाताई एक मुलगी आहे पाठीमागे जो परिवार आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वाने जर त्यांचं वर्णन आपल्याला जर करायचं ठरलं महाराज, तर ती बापाची भूमिका ज्यांना बजवायची आहे अशा ताई आमच्या इंदुताई, त्या देखील पाठीमागे आहेत. खरं सांगू तुम्हाला, मनुष्य एकदा गेल्यानंतर पाठीमागे जर स्त्री राहिली ना महाराज, तर ती स्त्री ते संपूर्ण कुटुंब सांभाळते. का? स्त्रीला दोन भूमिका करता येतात. आईची देखील भूमिका स्त्रीला करता येते आणि बापाची सुद्धा भूमिका स्त्रीला करता येते. पण एक सांगू का, असं होऊ नये. माणूस पाठीमागे राहिला आणि जर स्त्री अगोदर गेली ना महाराज, तर त्या बापाला महाराज त्या आईची भूमिका कधीच करता येत नसते महाराज. म्हणून कधी कधी असं वाटतं माणूस अगोदर गेलेला बरा. वास्तविक पाहता बरं काहीच नसतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं महाराज. खरे का नाही? आता मी कितीही जरी बोललो महाराज, तरी मंगेश भाऊ आणि महेश भाऊ, मनीषाताई असतील, यांचे वडील गेलेत महाराज.
आणि काही जरी केलं आपण, किती जरी समजूत काढली, किती जरी सांत्वन केलं, तरी सुद्धा महाराज त्यांच्या आयुष्यातली जी काही बापाची कमतरता आहे, वडिलांची जी उणीव आहे त्यांच्या आयुष्यातली, ती आपण कधीच भरून काढू शकत नाही. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची तातडी करावी, संतांचा समागम करावा, संतांचा सहवास करावा. महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये अहंकाराचा धूर जर डोळ्यात घेऊन जर आपण जर वागलोत, महाराज म्हणतात नका डोळे धुरे धरोनी राहो. का महाराज? कारण महाराज आयुष्य इतकं भुरकन उडून जातं ना, कळत नाही. आपण कधी म्हातारे होतो कळतं का हो? नाही कळत महाराज. आपण कधी म्हातारे झालो कळत नाही. कोणीतरी म्हणतं बाबा आपल्याला, मग आपल्याला वाटतं आपण खरंच बाबा झालो. वास्तविक पाहता बाबा होणं, आजी होणं कोणाला आवडतं का? मला असं वाटतं माझा आवाज तुम्हाला नीट ऐकायला येत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कोणाला बाबा व्हायला, आजी व्हायला आवडतं का? ज्याला आवडतं त्यांनी हात वर करा बरं. आता ज्या मुळातच आजी झालेल्या आहेत त्यांनीच हात वर केले, बाकीच्यांनी नाही केले. का? अहो म्हातारं कोणालाच होऊ वाटत नाही महाराज. या मृत्यू लोकामध्ये, याचं नाव जरी मृत्यू लोक असलं रसाळ महाराज, तरी सुद्धा या मृत्यू लोकामध्ये मरण कुणाला आवडतं का? मी पदरचं बोलत नाही, परंतु ज्ञानोबा राय गोड वर्णन करतात महाराज. आगा मरा हा बोलू ना सहाती आणि मेलिया परी रडती, हे असते जात न गणिती, गय्यो सपने. विठ्ठल विठ्ठल याचं नावच मृत्यू लोक आहे महाराज. इथं मरावंच लागतं महाराज. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, किंवा येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर. येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरू आले अवतार. महाराज इथं भल्या भले आले भले भले गेले. बरोबर आहे का नाही महाराज? रावणाला 80,000 बायका होत्या. रावणाला किती होत्या हो? पुरुष मंडळी बोला तर खरी, आपल्याला एक एकच पण बोलायला काय हरकत आहे. रावणाला 80,000 बायका होत्या महाराज, पण तरी सुद्धा रावणाला सुद्धा जावं लागलं. अरे बाबा, देवांना जावं लागलं, राक्षसांचं काय नवल आहे. येथ नाही उरो आले अवतार, ईरते पामर जीव किती. एक सांगू तुम्हाला, आजचा जो सोहळा आहे ना महाराज, मनुष्य गेल्यानंतर सुद्धा मानवी जीवनाचं वैशिष्ट्य काय बघा ना. खरं तर बापूनाना मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे त्याचे सोहळे कुणी करतं महाराज. अरे पण मनुष्य गेल्यानंतर सुद्धा त्याच्या जीवनाचा सोहळा अशा पद्धतीने व्हावा. मला असं वाटतं गोविंदराव भाग्यवान होते. मुळातच त्यांचं नावच गोविंद होतं महाराज, आहे की नाही. गोविंद, या गोविंद नावाचा प्रभाव एवढा आहे महाराज
का या गोविंद नावाचं नामस्मरण केल्यानंतर काय लाभ होतो? शास्त्रकारांना विचारा जरा. एका गोविंद नावामध्ये काय ताकद आहे महाराज. काय त्यांचं नाव सुद्धा किती सुंदर होतं महाराज. ज्याचा जप सगळेच महाराज ब्रजवासी तर करतात, पण भारतवासी सुद्धा मोठ्या प्रेमाने करतात महाराज. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. सर्वांनी क्या बात आहे. सोबत क्या बात आहे. टाळी. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. रमण हरि गोपाल बोलो. गोविंद हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. रमण हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो 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 हरि गोपाल बोलो. गोविंद नाव आहे महाराज त्यांचे. आज त्यांची आठवण काढतात महाराज. स्मरण आज काय आहे? नुसतं स्मरण आहे का? नाही, त्याला पुण्य शब्द जोडलाय. पुण्य स्मरण आहे आज, लक्षात घ्या. आणि पाहणाऱ्याने सुद्धा बसल्या बसल्या जरा थोडा एक क्षणभर विचार करा की जसं पुण्यस्मरण गोविंदरावांचं होतंय ना, असाच गोड शेवट आपला देखील एक दिवस होणार. आपला देखील असाच सोहळा होणार. म्हटल्या सिरियस झाले सगळे. आमच्या लाडक्या बहिणी म्हणत असतील आत्ताशी तर वर्ष झालं आम्हाला चालू झाला हप्ता, अजून काही दिवस खाऊ द्या बाबा. अहो काय महाराज गंमत आहे आयुष्याची बघा ना. मिळालेलं धन जे असतं, मिळालेली वेळ जे असते, मिळालेलं जे कर्म असतं महाराज, ते कर्म सत्कर्म व्हावं. ती वेळ चांगला वेळ कामासाठी उपयोगात यावी. ते धन सत्कर्मासाठी सत्कार्यासाठी उपयोगात यावं. पण यातलं काहीच घडत नाही घडत. मी लाडक्या बहिणींना विचारतो, खरं सांगा मला, अगदी देवा शपथ घ्या, तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं बोला. आतापर्यंत लाडक्या बहिणींना जेवढे हप्ते जेवढे तुम्ही घेतले, या हप्त्याच्या पैशाने खरंच तुम्ही एखादी दिंडी जेव घातली का हो? बोला, घातली? अहो तुमच्या बहिणींना किडूक मिडूक करता करताच गेले ते पैसे, त्याचा अजून मेळच लागा ना, हिशोब होय ना. खरं का नाही? खरं आहे म्हणूनच तुम्ही हसल्या महाराज. या पैशामध्ये तुमच्याकडनं सत्कर्म घडलं नाही. आपल्या जीवनात मिळणारं आपल्याला धन, याच्यातून महाराज सत्कर्म घडावं. आपल्या हातात आलेलं कर्म, ते कर्म न राहता सत्कर्म व्हावं महाराज. कारण त्याच कर्माची चांगली उत्तम वाईट फळं आपल्याला आयुष्यामध्ये भोगावीच लागतात महाराज. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो
देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुला होत कोणी नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख करी करण्या नष्ट देहा परी जय जय काही देहा परी जय जय काही आत्मा भोगी तो नश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर देतो रे ईश्वर टाळी वाजवा महाराज जोरात आमची गायक मंडळी वादक मंडळी जगी जीवनाचे सार जीवनाचं सार सांगितलं महाराज या भावगीतामध्ये क्षणिक सुखासाठी येथे कोणी होतो नीती भ्रष्ट परवाची मालेगावची घटना महाराज क्षणिक सुखासाठी नीतिभ्रष्ट होतात माणसं महाराज क्षणिक सुखासाठी येथे कोणी होतो नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले करण्या जागी करण्या श्रेष्ठ जीवन करण्यासाठी कोणी त्याग करतो महाराज हा सोड सोड माया सारी सगळी माया सोडावी लागते महाराज एक सांगू तुम्हाला मायेने संपूर्ण जगाला नव्हे संपूर्ण ब्रह्मांडाला देखील वेष्टन केलंय स्वतः भगवान गीतेमध्ये सांगतात अरे बाबा अर्जुना तू माया जी म्हणतो ना तर या मायेला नाव ठेवू नको कारण ही माया दुसरी तिसरी कोणी नसून कोण आहे दैवीरेषा गुणमयी मम माया दुरतया एक लक्षात घ्या महाराज सांगतात का तुम्ही चांगला विचार करा त्याचं कारण आहे महाराज मनुष्य जो घडतो तो विचारानेच घडत असतो आणि मनुष्य जो बिघडतो ना तो सुद्धा विचारानेच बिघडत असतो विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात का या मानवी सागरातून किंवा या संसार रूपी सागरातून तरुण जाण्यासाठी मानवाला विचारच करावा लागेल विचार करावा लागेल हो महाराज जर एक लक्षात घ्या जो मनुष्य विचारी मनुष्य आणि अविचारी मनुष्य दोन प्रकार आहेत विचारी मनुष्याचं जीवन जे असतं ना महाराज ते आदर्श जीवन असतं आणि अविचारी माणूस जो असतो ना महाराज तो काय कधी कसा वागेल सांगता येत नाही महाराज खरंय का नाही माणसाने विचार करून बोलावं का बोलल्यानंतर विचार करावा माणसाने विचार करून बोलावं काही माणसं बोलून जातं फटकन नंतर मग परत म्हणते मी माझ्याकडून चुकलंच जरा एक सांगू माणसाने बोलण्याच्या अगोदर विचार करावा विचार करून बोलावं एक लक्षात घ्या मानवी जीवन हे विचारशील जीवन आहे महाराज ज्याच्याकडे विचार आहे तीच माणसं श्रेष्ठ आहेत महाराज तुम्ही चांगला विचार करा माणसं बसल्या बसल्या कधी कधी नको तो विचार करतात जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे बापूंना काय एका जणाच्या शेजारी गवळ्याचा वाडा होता महाराज आणि त्या गवळ्याकडे लागल तेवढ्या म्हशी होत्या महाराज दररोज तो म्हशी सोडायचा हात दरवाजामध्ये बसून त्या सगळ्या म्हशी पाहायचा तुझा त्याच्यामध्ये काही म्हशी अशा होत्या महाराज वाकड्या शिंगाच्या होत्या काही म्हशी अशा वाकड्या शिंगाच्या त्याच्यामध्ये एक म्हैस अशी होती पंढरपुरी का त्या म्हशीचे शिंग असे बरोबर दोन्ही असे जोडलेले होते वरून आणि हा त्या म्हशीकडं पाहताना दररोज विचार करायचा महेश महाराज या म्हशीच्या शिंगातून माझं मुंडकं जाईल का असा विचार करता करता 6 महिन्याचा काळ गेला एक दिवस त्याचे दाजी आले महाराज हा ओट्यावर बसलेला आणि हा विचार करत होता त्या पाहिलं दाजीने आपला मेवणा आपला साला लई विचार करतोय तो जवळ आला ते म्हटले का रे काय झालं काय विचार करत बसला काही नाही म्हटले दाजी आता कुणाला सांगावं तर पटणार नाही परंतु गेल्या अनेक दिवसापासून नवे 6 महिने झाले मी विचार करतोय कशाचा विचार करतोय मन मोकळं कर मन हलकं कर मनात ठेवू नको हा म्हटलं खरं सांगू का माझ्या डोक्यात एकच विचार चालू आहे म्हणजे काय आता त्या म्हशी सुटतील त्याच्यामध्ये एक म्हशी तुम्हाला दाखवतो तेवढ्या गडबडीत म्हशी सुटल्या आणि त्याने दाखवलं म्हटले ती पाठीमागची जी म्हैस आहे ना तर ती म्हैस त्या म्हशीचे शिंग जे आहेत ना शिंग असे गोल त्या शिंगातून माझं मुंडकं जाईल का नाही जाईल याचा विचार मी गेली 6 महिन्यापासून करतोय
दाजी म्हटले, येड्या नुसत्या विचारात कुठं काळ घालवीत असत्या का? एवढं काम करायला एवढा दिवस विचार करावा लागत का? म्हटले मग पाहतो काय, कृती करा. म्हणे काय करू? अरे घाल मुंडकं म्हणे. दाजीनी मुंडकं घालायला लावलं. पाहता काय माझ्याकडं त्या दिवशी गावळ्यांनी नेमकं अशी म्हैस जोडेल होती, अशी म्हैस मारेल होती. म्हशी माराव्याच लागत त्या महाराज. म्हशी हाता घालून काढाव्याच लागत त्या. मी म्हशीचं बोलवतो, डोक्यात दुसरं आणू नका. महाराज त्या दिवशी गावळ्यानी अशी म्हैस जोडली होती, काय सांगावं महाराज. ती आणि ती एकदा जर कधी म्हैस चवतळली ना, त्याला काय म्हणतो? हा, आपल्याकडं म्हणत्या बोकळली. काही भागामध्ये म्हणत्या म्हैस उधळली आणि काही भागामध्ये म्हणत्या म्हशीनी बोंगा केला. त्या म्हशीनी नेमका बोंगा केला महाराज. आणि ती आली आणि यांनी तिचा बोंगा करायचा दिवस आणि याचा मुंडकं घालायचा दिवस एकच झाला. पाहता काय माझ्याकडं महाराज घातलं ना मुंडकं. म्हशीनी असा पिळू पिळू, असा पिळू पिळू, असा पिळू, इतका आपटावला नक्की 10-5 ठिकाणी मोरडा. लक्षात घ्या महाराज, सगळेजण दवाखान्यात भेटायला गेले. सगळेजण म्हणतात, अरे बाबा कमीत कमी तुम्ही विचार तर करायचा ना, की म्हशीच्या शिंगात तू डोकं घातलं, मुंडकं घातलं, कमीत कमी विचार तर करावं का नाही तू? ते म्हटले काय बावळाटासारखं बोलू राहिले? अहो मी 6 महिन्यापासून विचार करतोय म्हटले. आता मला खरं सांगा, या अशा विचार करण्याला काही अर्थ आहे का महाराज? नाही. महाराज सांगतात की असा विचार करा का या भवसागरातून आपल्याला पार कसं होता येईल, याचा विचार प्रत्येक क्षणाला करा. अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची, प्रत्येक क्षणाला माणसाने विचार करा. काय विचार करावं? तरावया पार भव सिंधू, हा भवसागर तरुण जाता कसा येईल, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपण काय करावं याचा विचार प्रत्येक क्षणाला करा महाराज. प्रत्येक क्षणाला. खरं सांगू तुम्हाला, आपलं जे जीवन आहे, मानवी जीवन,
हे जीवन असं आहे की या जीवनामध्ये खरं तर मला असं वाटतं गदिमा जे बोलले ना महाराज, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हो शतदा प्रेम करावे. शतदा म्हणजे 100 वेळा या जन्मावर प्रेम करावं महाराज. खरं सांगू का, आपलं जीवन खूप सुंदर आहे महाराज. ऐका, आपलं जीवन फार सुंदर आहे महाराज. कसंही असू द्या, झोपडीत जरी आपण राहत असलो ना तरी सुद्धा सुंदरच आहे. पत्र्यामध्ये जरी आपण राहत असलो ना तरी सुद्धा सुंदरच आहे. स्लॅबच्या बंगल्यात जरी राहत असलो ना तरी सुद्धा आयुष्य सुंदरच आहे महाराज. कुठेही राहा तुम्ही, कशाही अवस्थेत. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. काही नाही जीवनामध्ये महाराज, समाधान ज्याच्या जीवनामध्ये ना महाराज त्याच्या, आणि समाधान जर पाहिजे असेल तर महाराज विचार चांगला पाहिजे, हे का नाही. ज्याचा विचार चांगला आहे महाराज त्याच्या जीवनामध्ये बघा तुम्ही समाधान आल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात हा विचार क्षणोक्षणाला करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. कारण या जन्मामध्ये जर ठरवलं तुम्ही तर देवसुद्धा तुम्ही होऊ शकता. नवे नवे या जन्मामध्ये ठरवलं तर चोरही होता येतं, आणि या जन्मात ठरवलं तर पोलीससुद्धा होता येतं महाराज. हां, प्रत्येकाच्या हातामध्ये महाराज याच्यासाठी बुद्धी दिली, त्याच्यासाठी स्वतंत्र आपण आहोत. खरं सांगू, मानवी जन्मामध्ये मानवी जीवनामध्ये खरं तर आईचं ऋण आहे, बापाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, गावाचं ऋण आहे. पण याच्यामध्ये आई बापाचं जे ऋण आहे ना महाराज ते फार महत्त्वाचं आहे महाराज. आणि खरं तर हे ऋण कशाने चुकलं जाईल? असं श्राद्ध कर्म केलं म्हणजे चुकेल का? नाही. अहो तसं पाहायला गेलं श्राद्ध कर्म करणं हे तर त्या वंशजांचं काय आहे? कर्तव्य आहे, कर्तव्य आहे. का? त्याचं कारण आहे महाराज, आम्ही कृतज्ञ आहोत, कृतज्ञ नाही. वाक्य परत एकदा ऐका, शब्द परत ऐका. आपण कृतज्ञ आहोत, कृतज्ञ नाही. जो स्मरण ठेवतो, जो आठवण ठेवतो, जो उपकाराची आठवण ठेवतो ना त्याला म्हणायचं कृतज्ञ. आणि जो केलेल्या उपकारांची, केलेल्या कर्जाची, केलेल्या ऋणाची जो आठवण ठेवीत नाही त्याला म्हणायचं कृतज्ञ, हे की नाही. कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन शब्द आहेत. आजचा जो सोहळा आहे ना झगडे परिवाराचा, आजचा झगडे परिवाराचा खऱ्या अर्थाने हा कृतज्ञता सोहळा जरी म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही महाराज, वावगं ठरणार. पण ही कृतज्ञता महाराज खरं सांगतो तुम्हाला, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारे माणसं सुद्धा महाराज श्रेष्ठच ठरतात. आणि कधी कधी केलेल्या उपकाराची जाणीव जी माणसं ठेवत नाही महाराज, अशी माणसं समाजामध्ये समाज त्यांना दूषण दिल्याशिवाय राहत नाही महाराज, नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. जी खाल्लेल्या अन्नाची तरी कमीत कमी माणसाने काय करावी? जाण ठेवावी महाराज, जाण ठेवावी. लक्षपूर्वक ऐका. मी नेहमी विनोदाने एक दृष्टांत मी ऐकला जुन्या कीर्तनकारांचा म्हणून सांगतो. काय झालं? मगरीची आणि माकडाची मैत्री झाली. नीट ऐका. कोणाची? मगर पाण्यात राहणार. मगरीची आणि माकडाची मैत्री झाली. जांभळाचे दिवस होते. तळ्याच्या कड्याला अशी जांभूळ होती महाराज. ते माकड यायचं दररोज, ते काळे काळे टपुरे जांभळं खायचं. आणि ते माकड महाराज जांभळं खाल्ल्यानंतर त्याने पाण्याच्या बाहेर ऊन घेण्यासाठी येणारी मगर, बाहेर मगर आली का ते माकड काय करायचं? त्या मगरीला सुद्धा काय जांभळं खाऊ घालायचं. त्या मगरीला मोठा आनंद व्हायचा. ते मगर म्हणायचं की, तो मगर म्हणायचा की काय मी भाग्यवान आहे, मी माकडाशी मैत्री केली, माकड मला रोज जांभळं खाऊ घालतं. महाराज काळे काळे टपोरे जांभळं रोज खायचं मगर. ते मगर महाराज ज्यावेळेस घरी जायचं म्हणजे पाण्यामध्ये जायचं. पाण्यात गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं महाराज. पत्नी म्हटली, अहो मग तुम्ही दररोज जांभळं खाता, मग कधी कधी मलाही घेऊन या. दुसऱ्या दिवशी मगराने माकडाला सांगितलं, म्हटले माकड दादा आज काय मी जांभळं खात नाही. म्हणे का बरं? मारे म्हणे तुझ्या वहिनीला सुद्धा जांभळं खाऊ
वाटले. ते म्हणे काय राव म्हणे एवढंच ना. माकड टणकन गेलं जांभळीच्या झाडावर. एका कॅरी बॅगमध्ये जांभळं टपुरे टपुरे जांभळं वहिनीसाठी पॅकिंग केले. मगराला दिले. मगराने ते जांभळं घेतले आणि गेलं महाराज. मगर गेलं त्या मगरीनीला दिले महाराज. मगरीने ते जांभळं खाल्ले. इतके गोड. मगरी म्हणाली काय तुम्ही भाग्यवान आहात, माकडाची मैत्री केली, एवढे सुंदर जांभळं एवढ्या दिवसापासून खात्या, पण मला कधी सांगितलं. अहो किती गोड जांभळं, किती गोड जांभळं. पण त्या मगरीच्या मनामध्ये पाप आलं महाराज. ती मगरीन म्हणाली मगराला, म्हटले खरं सांगा हे जांभळं जर एवढे गोड आहेत तर दररोज गेल्या अनेक दिवसापासून जांभळं खाणारं जे माकड आहे त्या माकडाचं काळीज किती गोड असेल महाराज. जांभळं खाऊन खाऊन त्या माकडाचं काळीज किती गोड झालं असेल. मगर म्हटलं तुला नेमकं म्हणायचं काय. मगरी म्हटली मला काही माहीत नाही, मला त्या माकडाचं काळीज पाहिजे. काय पाहिजे बोला ना. माकडाचं काय पाहिजे. काळीच पाहिजे. बघा कृतज्ञ लोक कसे असतात महाराज, त्याचं उदाहरण आहे. खाल्लेल्या अन्नाला सुद्धा जे जागत नाही महाराज, त्याचं उदाहरण आहे. मगराने आता शेवटी महाराज स्त्री हट्ट आहे, बायकोचं ऐकावं लागेल. मगराने ऐकलं. मगर गेलं महाराज. सकाळी ऊन आला, माकड आलं. माकडाने जांभळं तोडले, स्वतः खाल्ले, पॅकिंग करून याला दिले. परंतु हा काही जांभळं घेईना, जांभळं खाईना. ते म्हटले काय झालं काय नेमकं. ते म्हटले बाबा तुझ्या वहिनीचा लय आग्रह म्हणे, रोज जात्या त्यांच्या घरी जेव्हा त्या कमीत कमी लाज वाटू द्यावी, आपल्या घरी सुद्धा त्यांना एखाद दिवशी जेवायला घेऊन यावा. दररोज मित्राच्या घरी जेवू नये, कधी कधी मित्राला सुद्धा आपल्या घरी जेवायला बोली जावं. माकड म्हटलं बा काही हरकत नाही, माकडाच्या मनात काही पाप नाही महाराज. बसलं मगरीच्या पाठीवर. मगर चाललं घेऊन त्याला कुठं तळात खोल पाण्यामध्ये. खोल पाण्यामध्ये गेले. अगदी घर जवळ आलं. जवळ मगरी समोर दिसू राहिली महाराज. हे माकड पाठीवर बसलेले. माकड ते पाण्यामध्ये चाललं. ते माकड म्हणता अजून किती खोल आहे, अजून किती लांब आहे. मगर हसायला लागलं. म्हणले बावळाटा, येड्या, मूर्खा, म्हणे माकड्या, तुला काही अक्कल आहे का. म्हणलं काय झालं. अरे म्हणे मी काय तुला जीव घालायला चालवलं का. म्हणे मग. अरे माझ्या बायकोला तुझं काळीज आवडलं, त्याच्यासाठी तुला घेऊन चाललो म्हटले. माकड गेलो ना सटपटून महाराज. ती म्हटले काय मगर आहे, गोड बोलून आणलं मला, आता इथं म्हणतं मला काळीच पाहिजे महाराज. परंतु ते माकडच होतं, कधीतरी सत्संगात गेलेलं होतं, चांगल्या लोकात गेलेलं होतं. त्याने बुद्धी वापरली, डोकं वापरलं. त्याने अजिबात चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. ते म्हटले मगरा एवढंच आहे ना. म्हणले काळीच ना. अरे काय म्हणे बावळाटा, म्हणे अरे तू अगोदर तर म्हणायचं ना का काळीच पाहिजे बा वहिनीला. म्हणे मग काय झालं. अरे म्हणे तू अगोदर जर बोलला असता का वहिनीला काळीच पाहिजे तर मी काळीच वर कशाला ठेवून आलो असतो. नाही कळलं तुम्हाला. ती मगर गेलो सटपटून. आता फार घरजवळ आलो. वहिनी समोर दिसू राहिली आणि हा म्हणतो ग काळीच वरच ठेवून आलो. अरे म्हणे बाबा तुला चांगले चांगले जांभळं खायला घातले, जांभळं तोडून आणले आणि मी तिथं वरच जांभळीच्या झाडावर काळीज काढून ठेवलं. मला काय माहिती वहिनीला काळीज लागतं. मगर म्हटलं मग आता. माकड म्हणे मग आता काळीज आणायला जावं लागेल. म्हणे कुठं. जांभळीवर. मगर म्हटले मग आता परत वर जावं लागेल. म्हणजे दुसरा इलाज नाही. पुन्हा मगराने रिवर्स गिअर टाकला महाराज आणि डायरेक्ट वर घेऊन आलं. माकडाने टनकन उडी मारली. पटकन माकड पळत गेलं. काय आणलं तिने, काय आणलं. काळीज आणेल का माकड होतं ते. भला मोठा दगड आणला महाराज आणि जेव्हा दगड उचलला मग माकड म्हणतं म्हणे मगऱ्या मला मूर्ख समजतो का. गोड बोलून मी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणे, मला फसितो काय. जेव्हा दगड मोठा टाकला महाराज मगराच्या डोक्यामध्ये थापकन. एवढ्या जोरात टाकल्यावर मगर जगल का. दृष्टांत संपला. खाल्ले
खाल्लेल्या अन्नाला सुद्धा जे जागत नाही महाराज त्यांना कृतज्ञ म्हणायचं. आणि महाराज जो उपकाराची जाणीव ठेवतो ना त्याला कृतज्ञ म्हणायचं. आजचा जो सोहळा आहे ना हा कृतज्ञता सोहळा आहे. का कृतज्ञ सोहळा आहे महाराज? कारण आपण माणूस आहोत महाराज. प्रत्येक गोष्टीची जाण ठेवणं हे आपलं काम आहे महाराज. बरोबर आहे का नाही? ज्या आईवडिलांनी जन्म दिला महाराज हे का नाही, ज्या आईच्या गर्भामध्ये महाराज 9 महिने 9 दिवस त्या आईने वागवलं, बापाने खऱ्या अर्थाने बापाच्या रक्तापासून आईच्या दुधापासून मानवाचा देह आहे. आणि त्या आईवडिलांचे उपकार माणसाला शेवटपर्यंत ध्यानात ठेवावं लागतात. आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये हा संदेश देतोच. कोणता? विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, सोडून सारी माया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, आई बापाला, काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला बापाची माया रे वेड्या, मिळणार नाही तुला बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, आवडीची मोटार गाडी, तुला मिळेल बंगला गाडी, आवडीची मोटर गाडी, तुला मिळेल बंगला गाडी, आवडीची मोटार गाडी, तुला मिळेल बंगला गाडी, आवडीची मोटर गाडी. बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडे, म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावीशी भीक मागाया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला बापाची माया वेड्या, मिळणार नाही तुला बापाची माया. क्या बात. सगळं मिळेल तुला महाराज. तुला मिळेल बंगला गाडी, आवडीची मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे. जाणीव ठेवावी महाराज, जाण ठेवावी, कृतज्ञता ठेवावी, बाळगावी. कशा करता महाराज? कारण एक दिवस महाराज हा देह पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. का? कारण 5 तत्वापासून देह तयार झाला महाराज. किती तत्वापासून? क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचिताति आत्म शरीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचिताति आत्म शरीरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम, कृष्ण भगवान की जय. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचिताति आधम शरीरा. 5 तत्वापासून देह तयार झालाय. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या 5 तत्वापासून देह तयार झालाय महाराज. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय आशुतोष दादा यांचं आगमन झालंय. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल
नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन लगेच घेऊन टाकू महाराज. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा बाबा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एक दिवस हा देह जाणारच आहे. महाराज सांगतात का हा नाशवान असणारा देह हा 5 तत्वामध्ये विलीन होणार आहे. आणि यासाठी महाराज मानवी जीवनात सावधानता बाळगावी. सावधानता बाळगण्यासाठी काय करावं? संतांचा सहवास करावा. अभंगाचं तृतीय चरण. संत समागमी धरावी तातडी, संत समागमी करावी तातडी, संत समागमी करावी तातडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी.
नाशिवंत देह जाणार सकळ संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी. महाराज संतांचा सहवास करावा, परमार्थाची घाई करावी महाराज, परमार्थासाठी तातडीच करावी लागते महाराज. संसार होत राहतो, संसार होत राहतो, पण तातडी करा. संत समागमाने काय होतं, संतांच्या संगतीने काय होतं महाराज, संतांच्या संगतीत महाराज अनेक प्रकारचे लाभ होतात. काय लाभ होतात महाराज, लाभ तर अनेक प्रकारचे होतात महाराज. परंतु एक सांगू का, या संसारामधून मुक्ती मिळते संतांच्या संगतीने. संतांच्या संगतीने या जीवनातील अहंकार जो आहे तो अहंकार नष्ट होतो महाराज. अहंकार, धुंदी जी असते डोळ्यावर, धुंदी असते बघा, आहे का नाही, डोळ्यामध्ये धूर असतो, धूर, ती धुंदी जाते महाराज. काही लोकांची जर संत सहवास नसेल तर धुंदी जात नाही. नीट ऐका, महाभारतातलं उदाहरण आहे, जरा ऐका. महाभारतामध्ये महाराज महाभारतीय युद्ध होऊन गेलं. महाभारतीय युद्ध झाल्यानंतर रसाळ महाराज धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांकडेच राहत होते. पांडव बिचारे सांभाळीत होते, पण या धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये काय होता, राग होता महाराज. 100 मुलं माझे मारलेत महाराज या महाभारतीय युद्धामध्ये, आणि या 100 मुलांचा वध जर केला असेल तर तो केवळ भीमाने केला होता. कोणी केला होता, भीमाने. त्याच्यामुळे धृतराष्ट्राच्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये भीमाविषयी काय होता, राग होता महाराज. बघा तुम्ही किती वर्ष राग डोक्यात राहतो. एवढे वर्ष डोक्यात ठेवू नये बरं का गबाळ. जिथल्या तिथं रोजच्या रोज आपण कसं व्हॉट्सअपचे मेसेज रोज डिलीट मारतो, तसं महाराज आपल्या डोक्यातले राग सुद्धा रोजच्या रोज डिलीट मारीत जा. काही ठेवू नका डोक्यामध्ये महाराज. धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये होता राग महाराज भीमाविषयी. भीम काय करायचं महाराज, भीम म्हणजे एवढा बलवान होता की 12 हातीचं बळ ना हो महाराज, काय सोपं आहे का. आणि मग योगायोगाने भीम ज्या व्यायामशाळेत व्यायाम करायचा ना महाराज, त्या ठिकाणी लोखंडाच्या पुतळ्याबरोबर तो काय करायचा भीम. दुर्योधन सुद्धा त्या भीमाच्या पुतळ्यासंग युद्ध करीत होता महाराज. आणि त्या धृतराष्ट्राने भीमाला बोलवलं महाराज, कशासाठी, भेटायला. आणि नेमकं एवढं बळ होतं धृतराष्ट्राच्या बाहुबलामध्ये, असं सांगतात त्याच्या बाहुबलात 100 हत्तीचं बळ होतं. जर कधी महाराज त्याने एखाद्याला मिठीत जर घेतलं तर त्याचा भोगाच करील एवढी ताकद त्या धृतराष्ट्रामध्ये होती. धृतराष्ट्राने भीमाला बोलवलं भेटायला, पण डोक्यात राग होता. काय का, या भीमाला जवळ येऊ द्या, मिठीत घेऊ द्या, याचा भोगाच करतो म्हटले. याने माझी 100 मुलं मारलीत. आणि नेमका योगायोगाने भीम सकाळी सकाळी धृतराष्ट्राच्या महालाकडे धृतराष्ट्राला भेटण्यासाठी निघाला. रस्त्यामध्ये कृष्ण परमात्मा होता. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा. कृष्णाने अडवलं, भीमा कुठं चालला. अरे म्हणे धृतराष्ट्राने बोलवलंय. कृष्णाला कळालं धृतराष्ट्राच्या मनामध्ये काय काळं बेर आहे ते कळालं महाराज. आणि महाराज कृष्ण परमात्मा म्हटले, मी तुझ्यासोबत येतो, फक्त माझ्या पावलांचा आवाज येऊ देऊ नको, आणि मी तुझ्यासोबत आलं हे सांगू नको, कारण धृतराष्ट्र आंधळा आहे. त्याला काय माहिती तुम्ही दोघं आले का एकटे आले. मीही तुझ्याबरोबर येतो, पण एक काम कर, तो जेव्हा मिठी मारेल त्याच्या मिठीत तू जायचं नाही. त्याच्या खोलीमध्ये एक लोखंडाचा पुतळा आहे, तो पुतळा मी बरोबर पुढं लोटीन, तू बाजूला सरकून जायचं. ठरल्याप्रमाणे भीमाला नवल वाटलं की माझ्या चुलत्याच्या डोक्यात एवढं पाप असेल, पण तसंच घडलं. धृतराष्ट्र वाट पाहत होता. भीमाने दरवाजा उघडला, त्याच्या मागं कृष्ण आहे. भीमाने दरवाजा उघडला. धृतराष्ट्राचे कान फार तीक्ष्ण होते महाराज. आंधळ्या माणसाचे कान फार तीक्ष्ण असतात. भीमा आलास बेटा तू. हो आलो. कशासाठी बोलवलं मला. अरे भीमा खूप दिवस झाले, तुला आलिंगन द्यावं, तुला भेटावं कडकडून असं मला वाटत होतं, म्हणून तुला बोलवलं.
आणि ज्या वेळेस महाराज असे बाहू त्याने स्फुरण केले धृतराष्ट्राने आणि भीमाला म्हटलं, भीमा ये माझ्या बाहूमध्ये, मला आलिंगन दे असं म्हटल्यानंतर कृष्णाने महाराज त्या भीमाला सांगितलं, बरोबर आता तू बाजूला, म्हणजे असं बाजूला सरकवलं आणि लोखंडाचा पुतळा पुढे केला. जसा लोखंडाचा पुतळा पुढे आला तसा त्याने त्या धृतराष्ट्राने त्या लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारली. जशी मिठी मारली कडकडून महाराज त्या लोखंडाच्या पुतळ्याचा एका क्षणामध्ये चक्काचूर झाला. धृतराष्ट्राने सगळा राग एकवटला, कडकडून मिठी मारली आणि भीमाने कृष्णाने लांब गेल्यानंतर लांबून ही सगळी गंमत पाहिली. राग कसा असतो महाराज, डोळ्यामध्ये धूर कसा असतो, पण महाराज सांगतात नका डोळे धुरे धरोणी राहो अभंगाच्या शेवटच्या चरणा. तो कमने तो कमने
का म्हणे इहलोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे धुरे राहो, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. वैकुंठवासी कैलासवासी गोविंदराव रामभाऊ झगडे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज ही कीर्तनरूपी सेवा श्रद्धांजली म्हणून आपण अर्पित करूया. खरं तर महेश भाऊ असतील, मंगेश भाऊ असतील आणि मनीषाताई असतील, तिन्ही एका राशीची महाराज आहे का नाही. 2 मुलं 1 मुलगी. खरं सांगू का, इंदुताईंचं दुःख तर महाराज मोठंच आहे, पण चिरंजीव आपले श्री महेशराव असतील, मंगेशराव असतील आणि मनीषाताई असतील महाराज, यांच्या आयुष्यातलं बाप नावाचं पात्र महाराज आता ते कालबाह्य झालं म्हणण्यापेक्षा आता ते कधी त्यांना दिसणार नाही. बाप नावाच्या पात्राच्या फक्त आठवणीच त्यांच्या जीवनात राहतील महाराज. एक सांगू तुम्हाला, मनुष्य बघा तुम्ही, प्रत्येकाचा बाप असेल, प्रत्येकाचे वडील असतील महाराज, तो बाप ती आई त्या मुलासाठी त्या लेकरांसाठी रात्रंदिवस झटत असते, हाडाची काढं करत असते, रक्ताचं पाणी करत असते महाराज. दोघंही महाराज आई आणि बाप. म्हणून मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो महाराज, मंदिरातली देव तुम्हाला कळतील तेव्हा कळतील, कसे कळतील मला माहीत नाही, परंतु मंदिरातले देव नाही कळले तरी चालेल, परंतु घरामधील जे 2 देव आहेत ना महाराज, हे प्रत्येकाला कळावेत अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये 2 देव दिलेत महाराज. पहिला देव आहे आई आणि दुसरा देव आहे बाप. ज्याला हे 2 देव कळाले महाराज, त्याला 4 धाम कळाले, त्याला सगळे देव कळाले. ज्याला हे जिवंत देव घरातले कळत नाही ना, त्याला मंदिरातले दगडाचे देव कधीच कळायचे नाही महाराज, कधीच कळायचे नाही. मी रोज एक वाक्य वापरतो, माऊली महाराजांना माहिती आहे. ज्याला आई कळाली त्याला माझी रखुमाई कळाली, ज्याला बाप कळाला त्याला माझा विठोबा कळला. विठ्ठल विठ्ठल. बाप नावाचं पात्र कळत नाही, आई नावाचं पात्र तरी कळतं, कारण आईला दुःख व्यक्त करता येतं, बापाला कधी दुःख व्यक्त करता येत नाही. आयुष्यभर तो बाप त्या सगळ्या आठवणी त्याच्या हृदयामध्ये साठवीत असतो महाराज. कविता मी ऐकली होती महाराज.
बाप स्वाभिमानी बाणा बाप कोण खरकणा त्याच्या काळ जात सुद्धा जाळूच्या संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल ज्या घरातील बाप नावाचं पात्र जातं ना लक्षात घ्या महाराज त्या घरचं छत्र खऱ्या अर्थाने हरवल्या जातं झगडे परिवारासाठी आजचा दिवस जरी दुःखाचा असला तरी झगडे परिवारासाठी कुटुंबासाठी पुढच्या वंशजांसाठी आजचा दिवस पर्वणी आहे मी पदरचं बोलत नाही माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतात आणि सोम सूर्य गिरणे येवोनी करती पार्वणे का माता पितरे मरणे अंकित जे दिवस महाराज आज झगडे परिवारासाठी ही पर्वणी त्यांनी सिद्ध केली साध्य केली महाराज आज वैकुंठामध्ये दरवाजामध्ये धर्मराजासमोर आज जीवात्मा उभा आहे गोविंदरावांचा आणि त्या गोविंदरावाच्या आत्म्याला सुद्धा आनंद झाला असेल स्वर्गामध्ये घंटा वाजली असेल स्वर्गामध्ये टाळी वाजली असेल आज वैकुंठाच्या दारामध्ये आज ते उभे आहेत बरोबर 1 वर्षाने जीवात्मा त्या ठिकाणी वैकुंठाच्या दारात उभा राहतो म्हणून त्यांना देखील आनंद झाला असेल मला असं वाटतं तव ते पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती महाराज आपल्या वंशजांचं कल्याण आपले पूर्वज इच्छितात महाराज कधी ते आपल्याला पितर आशीर्वाद देत असतात महाराज म्हणून हा आशीर्वाद महत्त्वाचा आहे या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने झगडी परिवाराला महाराज खऱ्या अर्थाने आशीर्वाद आज त्यांचा मिळालेला आहे आणि अतिशय गोड असं नियोजन झगडी परिवाराने केलं त्याबद्दल आमच्या सर्व मंडळाच्या वतीने आमच्या साईधाम सेवाश्रम आश्रमाच्या वतीने गोविंदगिरी महाराज सेवा आश्रम वारी त्या आश्रमाच्या वतीने या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने झगडी परिवाराला धन्यवाद देतो सुंदर नियोजन केलं सुंदर अशी साऊंड व्यवस्था ज्यांची असे आमचे यश महाराज लकारे त्यांनाही धन्यवाद देतो उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी आमचे रसाळ महाराज आमचे सुनील महाराज आमचे महेश महाराज सर्वांच्या चरणावर वंदन करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय सर्व पाहुणे मंडळीला विनंती आहे भोजन प्रसाद केल्याशिवाय कुणी जाऊ नये सर्वांना